परिवर्तनवादी चळवळीच्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करते। आजच्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, सभेला उपस्थित असलेल्या राज्याच्या उपाध्यक्षा सविताताई मुंडे, राज्याचे नेते आदरणीय अमित भाऊ भुईगड, जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय तायडे भाऊ, पश्चिमचे अध्यक्ष आदरणीय गाडेकर भाऊ, शहराचे अध्यक्ष आदरणीय पंकज भाऊ, मिलिंद भाऊ, मतीन भाऊ, जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा कोमलताई, शहराच्या अध्यक्षा वंदनाताई, साधनाताई, उपस्थित असलेले जिल्ह्याचे निरीक्षक आदरणीय बकले भाऊ, आदरणीय योगेशजी बन, सर्व सन्माननीय मंच। 15 तारखेला इलेक्शन आहे आणि संपूर्ण स्टेजवर महानगराचे उमेदवार बसलेले आहेत आणि आपण सगळे मतदार आहात। आजची परिस्थिती लक्षात घेतली, गेल्या 10 वर्षापासून औरंगाबादमध्ये इलेक्शन नव्हते। प्रशासनाच्या भरोशावर औरंगाबादचा कारभार चालला होता आणि जर शहरात चक्कर मारली तर आपल्याला असं लक्षात येतं, कचऱ्याचे ढीग, नाले पूर्णपणे कचऱ्याने भरलेले आहेत, त्याचा सगळं घाण पाणी रस्त्यावर वाहते। म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या दवाखान्यांमध्ये स्टाफ नाही, पेशंटची सोय नाही, औषधं नाहीत, वॉर्डात पिण्याला पाणी नाही आणि ज्यांनी 10 वर्षात आमदारकी आणि खासदारकी भोगली अशांनी जे काही या महानगरावाल्यांना आश्वासनं दिली होती त्यापैकी एकही आश्वासन पाळलं गेलेलं नाही। मोठ्या मोठ्या योजना आणायच्या आणि आमच्या युवकांना बेरोजगार ठेवायचं, मोठ्या मोठ्या योजना आणायच्या, मुलं नोकऱ्या नाहीत म्हणून दुसरीकडे वळतात आहेत, नशेच्या आहारी जातात आहेत आणि हे जर आम्हाला थांबवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीची सत्ता येणं ही काळाची गरज आहे। बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, निशाणी आहे गॅस सिलेंडर। माझ्या भगिनींना मी आवाहन करते, दिवस निघाला की पहिल्यांदा आपण गॅस सिलेंडर जवळ जातो आणि या सिलेंडर पासून जी आपली दिवसाची सुरुवात होते ती झोपताना सिलेंडरचं बटन बंद करेस्तोवर। त्यामुळे हे विसरून चालणारच नाही आणि दूर करूनही चालणार नाही। 15 तारखेला सकाळी लवकरात लवकर जाऊन मतदान करणं आणि करवून घेणं। आपण सगळे इथे जे जमलेले आहात ते फक्त मतदार नाहीयेत, तुम्ही कार्यकर्ते पण आहात, तुम्ही समजदार आहात। प्रत्येकाने प्रत्येकाच्या गल्लीतनं, प्रत्येकाच्या वॉर्डातनं, प्रत्येकाच्या प्रभागातनं लोकांपर्यंत पोहोचून लोकांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याची जबाबदारी ही तुमची आहे, कारण तुम्ही सुजाण नागरिक आहात। जर आम्हाला वाटत असेल की या सत्तेत परिवर्तन झालं पाहिजे, पिण्याचं पाणी आम्हाला वेळेवर मिळालं पाहिजे, स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, आमचे हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत, तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करा आणि करवून घ्या।
मी एवढंच इथे सांगेन आणि येणारा काळ हा सत्तेचा असेल, वंचित बहुजन आघाडीचा सत्तेचा असेल आणि या सत्तेत तुम्हाला मान, तुमचा हक्क आणि तुमच्या जीवना मरणाचे प्रश्न सोडवले जातील एवढं आश्वासन देते आणि इथे थांबते. धन्यवाद. जय भीम.